नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1078वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, हम क्या करते हैं ये औरों के कहने या बताने या मतों पर निर्भर नहीं रहना चाहिए. खुद की इच्छा से सब कुछ होना चाहिए. दुसरी जी रचना आहे ती आहे मराठीमध्ये. ब्रह्मसूत्रातील 60व्या भागात आता पुढचं 36वं आणि एकूणातलं 413वं सूत्र बघू. वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये जर एकच सांगितलेलं असलं तर ते सांगायची काय गरज होती हा प्रश्न पण येऊ शकतो. त्यांच्यात थोडा फरक आहे पण बरंच तेच आहे, कारण लिहिणारा वेगळा आहे आणि त्याने त्याच शंकांची उत्तरं आपल्या स्वतःच्या पद्धतीने दिलेली आहेत. सुरुवात आणि शेवट समजला तर बरंच कळतं. थोडक्यात काय आहे, ब्रह्म आणि आत्मा संपत नाही तरी बाकी सगळं संपतं. आता पुढचं 37वं आणि एकूणातलं 414वं सूत्र बघू. कुणी म्हणतं की मी आहे तोच तू आहेस आणि कुणी म्हणतं की तू आहेस तोच मी आहे. तसा फरक काहीच नाही, दोन्हीवर ध्यान करता येईल. आता पुढचं 38वं आणि एकूणातलं 415वं सूत्र बघू. सर्व उपासनांच्या मध्ये आणि ध्यानांच्या मध्ये एकच सांगितलेलं आहे. आता पुढच्या 39वं आणि एकूणातलं 416वं सूत्र बघू. जे एका उपनिषदात नाही ते ज्ञानाच्या दृष्टीने दुसऱ्यातून घ्यावं. इच्छांवर ताबा मिळवावा. त्या आहेत वाईटपणा, मृत्यू, दुःख, भूक, तहान वगैरे. या सर्वांपासून मुक्तीबद्दल, न चिकटण्याबद्दलच सांगितलेलं आहे. आता पुढचं 40वं आणि एकूणातलं 417वं सूत्र बघू. एकाबद्दल आदर आहे म्हणून दुसरं काय खरं नाही असं होत नाही. अग्निहोत्र आणि दुधाचा अभिषेक असं अनेक ठिकाणी दिलेलं आहे. आता पुढचं 41वं सूत्र आणि एकूणातलं 418वं सूत्र बघू. जे काही अन्न असेल तेच वापरून अग्निहोत्र करावं. सकाळी आणि संध्याकाळी करावं. आता पुढचं 42वं आणि एकूणातलं 419वं सूत्र बघू. कर्मकांडांविषयी काही निश्चित असे नियम नाहीत, त्यांचे परिणाम पण वेगळे आहेत. ध्यानामुळे ज्ञानाच्या मार्गातील अडथळे दूर होतात. ज्ञान तर असतंच, कर्मकांडांमुळे समृद्धी येते आणि ध्यानामुळे ज्ञान होतं. आता पुढचं 43वं आणि एकूणातलं 420वं सूत्र बघू. जैमिनी म्हणतात की प्राणावर आणि वायूवर ध्यान करावं. त्यांच्या पद्धतीची प्राण ऊर्जा असते आणि काहीही केलं तरी प्राणाचं स्थान तर असतंच. आता पुढचं 44वं आणि एकूणातलं 421वं सूत्र बघू. जैमिनींनी असंही म्हटलं होतं की अग्नी, रहस्यातले अग्नी म्हणजे मन, वाचा वगैरेंची कोणी पूजा करत नाही. मनामध्ये 36,000 प्रकारच्या अग्नी असतात. मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांप्रमाणे मग 5 इंद्रिये त्यांच्या योग्य वेळी जागे होतात आणि ते अनेक विधींचे एक भाग असतात. मनाचे असंख्य कंगोरे असतात आणि प्रत्येकासाठी ऊर्जा म्हणजे अग्नी असतो. जर आपण 360 दिवसांचं एक वर्ष धरलं तर 100 वर्षात 36,000 दिवस कमीत कमी होतात, म्हणून तेवढे कंगोरे पण धरलेले आहेत. जर प्रत्येकावर ध्यान केलं तर किती प्रकारचे ध्यान झाले बघा. इतकं सगळं त्याला ज्ञान झालं तर तो दिवस रात्र ज्ञानाने पेटलेलाच असतो. प्रत्येकाला काहीतरी संदर्भ असतो, क्रम असतो, नाव असतं, हे सगळं असतं आणि ते सगळे एकमेकाशी जोडलेले असतात आणि काही एकमेकांच्या विरुद्धही असतात. आता पुढचं 45वं आणि एकूणीतला 422वं सूत्र बघू. असा संदर्भ असला तर खरे आणि काल्पनिक अग्नी असतात. त्यांच्यासाठीही विविध विधीही असतात.
पण मानसिक अग्नी पेटतात, त्यात अनेक भावना, विचार आणि कल्पना देखील असतात. या प्रत्येक अग्नीचा एक उद्देश असतो. अग्नीही काल्पनिक आणि अग्नीसाठी विधीही काल्पनिकच मग असू शकतात. आता पुढचं 46वं आणि एकूणातलं 423वं सूत्र बघू. अशा काल्पनिक गोष्टी केल्या तरी त्यांचा परिणाम होतो, कारण विचार तर मनात असतातच, ते येतातच. यालाच मानसपूजा म्हणत असतील. आता पुढचं 47वं आणि एकूणातलं 424वं सूत्र बघू. हे सगळे अग्नी ध्यानासाठीच असतात. यासाठी प्रत्यक्षात यज्ञ करायचीही गरज नसते, सगळं मनातच. या पुढचं 48वं आणि एकूणातलं 425वं सूत्र बघू. जर ध्यान केलं नाही तर या सगळ्या काल्पनिक अग्नींचा काहीच उपयोग होत नाही. या पुढचं 49वं आणि एकूणातलं 426वं सूत्र बघू. या कल्पनेतल्या अग्नींकडेही दुर्लक्ष करता येत नाही, कारण त्यांचे सुद्धा आपल्यावर परिणाम होतात. मनाला जोडले गेले की भावना आल्या की त्या भावनांना प्रतिसाद आला, त्याप्रमाणे कर्म आली, पण सगळं मनातल्या मनातच. वाचेने आणि कल्पनेने कसलीही पूजा आणि यज्ञ करता येतील. आता पुढचं 50वं आणि एकूणातलं 427वं सूत्र बघू. या मनाला जोडलेल्या अग्नी बाहेरच्या अग्नींच्या पेक्षा स्वतंत्र असतात आणि म्हणून त्यांचं ध्यान आणि त्यांचे यज्ञ पण स्वतंत्र असतात, असं पण जैमिनी म्हणतात. अशा ध्यानासाठी आणि यज्ञांच्यासाठी कोणतेही साहित्य लागत नाही, कारण सगळं मनाच्या पातळीवरच असतं. कशी पूजा पण करता येते, गाणी पण म्हणता येतात, फक्त लक्ष पूर्णपणे त्यावर पाहिजे. हा प्रत्येक अग्नी दुसऱ्या अग्नीसारखाच शक्तिमान असतो. आता पुढचा 51वं आणि एकूणातलं 428वं सूत्र बघू. काही विधी केले तरच मनात अग्नी प्रज्वलित होतील असं काही नाही. त्यासाठी विचारच पाहिजेत आणि तरीही त्यांचं काम ते करतीलच, कारण ध्येयापुरतं. इथे खऱ्या अग्नीपेक्षा सूर्याची ऊर्जा असेल. आता पुढचं 52वं आणि एकूणातलं 429वं सूत्र बघू. अग्नीचे जे गुण त्यातील पुष्कळसे मनाशी संबंधित असतात, मनाच्या पातळीवरच असतात. काही लोक प्रत्यक्ष विधी करण्यापेक्षा ध्यानालाच महत्त्व आहे असं म्हणतात. मनाच्या पातळीवर केलं की बाकी सगळे विचार नाहीसे होतात आणि तेवढे एकच प्रकारचे विचार शिल्लक राहतात. त्यामुळे कधी तेच जास्त परिणामकारक पण ठरू शकतात. आता पुढचं 53वं आणि एकूणातलं 430वं सूत्र बघू. काही जण आत्मा नाहीच असं म्हणतात, कारण त्याचं अस्तित्व शरीरावर अवलंबून आहे आणि शरीर तर संपतं आणि मग आत्मा शरीरात असतो पण वेगळा असतो आणि मृत्यूच्या वेळी तो शरीर सोडून निघून जातो, असं काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात की शरीराबरोबर असतो म्हणून आत्मा पण सगळं भोगू शकतो. काही जण म्हणतात की तो स्वतः तर खरं म्हणजे अलिप्तच असतो. आता पुढचं 54वं आणि एकूणातलं 431वं सूत्र बघू. आत्मा आणि शरीर वेगळे असतात, कारण बेशुद्ध असला तरी माणूस जिवंत असतो आणि हेच इंद्रियांच्या बाबतीतही खरं आहे. आत्मा शरीरात असतो आणि तो शरीरापेक्षा वेगळा असतो तेव्हा तो शरीरातच नसतो. इंद्रियांनी कळणारे गुण आणि त्याचे परिणाम शरीर मृत झालं की असू शकत नाहीत, पण तरीही तेव्हा दिसणारं शरीर तर असतंच. आत्मा असला तर समजणं असतं, तो नसला तर बाकी सगळं असूनही समजणं घडत नाही. वस्तू समोर असतात, प्रकाश असतो, डोळा असतो, पण तरीही दिसत नाही, कारण शरीराच्या आत आत्माच नसतो. आता पुढचं 55वं आणि एकूणातलं 432वं सूत्र बघूया. यज्ञाच्या उपासनेच्या पद्धती या कोणत्याही वेदांना लागून असतात. उद्गीत म्हणून ओम, उक्त म्हणजे विधीतला मंत्र. हे मंत्र कधी कधी वेगवेगळे पण असतात. ओम याच्यावर तर सगळेच भर देतात. आता पुढचं 54वं आणि एकूणातलं 433वं सूत्र बघू. सगळ्या मंत्रांना सगळीकडे वापरू शकतो, विधींमध्ये, यज्ञांमध्ये आणि कर्मकांडांमध्ये सुद्धा.
आता पुढचं 57वं आणि एकूणातलं 434वं सूत्र बघू. ध्यानाला खूप महत्त्व आहे. ते वैश्वानर म्हणजे आकाशावर असू शकतं, डोळा म्हणजे सूर्य, ऊर्जा म्हणजे हवा, शरीराचं धड म्हणजे अंतरिक्ष, मूत्राशय म्हणजे पाणी आणि पाय म्हणजे पृथ्वी. एकेका भागावर किंवा पूर्ण शरीरावर पण ध्यान होऊ शकतं. आता पुढचं 58वं आणि एकूणातलं 435वं सूत्र बघू. वेगवेगळ्या ध्यानांच्यामध्ये शब्द आणि मंत्र पण वेगळे असतात, कारण कशावर ध्यान करायचं याच्यात फरक असतो. आता पुढचं 59वं आणि एकूणातलं 436वं सूत्र बघू. एका ध्यानाच्या दुसरं कोणतंही ध्यान करता येतं. परिणाम तोच होतो, कोणतंही ध्यान असो. फक्त ध्यान मनापासून सातत्याने आणि एकाग्र चित्ताने करायला हवं. एकाग्रतेसाठी एकाच गोष्टीवर ध्यान हवं, म्हणून वेगवेगळ्या गोष्टीवर ध्यान एकाच वेळेस नको. आता पुढचं 60वं आणि एकूणातलं 437वं सूत्र बघू. काही ध्यानांच्या मध्ये काही प्रतीकांवर एकाग्र होतात. त्यांचा हेतू ऐहिक इच्छा पूर्ण करणं हा असतो. हे इतर ध्यानांच्या बरोबर सुद्धा करता येतं. जन्म, धन, समृद्धी, पुत्र किंवा पुत्री या संबंधी देखील ते असतं. आता पुढचं 61वं आणि एकूणातलं 438वं सूत्र बघू. जर जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर ध्यान करायचं असलं तर त्याची पद्धत तीच आहे, प्रार्थना, गाणी, पूजाविधी वगैरे. आता पुढचं 62वं आणि एकूणातलं 439वं सूत्र बघू. काही वेळा अनेक ध्यान पद्धती, प्रार्थना आणि मंत्र जोडून पण करता येतात. आता पुढचं 63वं आणि एकूणातलं 440वं सूत्र बघू. ओम आणि मंत्रांचा मोठेपणा आहे की ते जोडता येतात. आता पुढचं 64वं आणि एकूणातलं 441वं सूत्र बघू. ओम हे सगळीकडेच वापरतात, त्यानेच सुरुवात करतात. आता पुढचं 65वं आणि एकूणातलं 442वं सूत्र बघू. एक मत असं की उपासनेच्या वेगवेगळ्या पद्धती एकत्र करू नयेत, कारण तसं उपनिषदांमध्ये सांगितलेलं नाही. पण काय आहे, ध्यान हे व्यक्तीसाठी असतं आणि कर्मकांडासाठी नसतं. वेगवेगळ्या विधींचे वेगवेगळे उद्देश असतात आणि ते सर्व समृद्धीसाठी असतात. आणि आत्म्याचं ज्ञान काही समृद्धी नाही. जर समृद्धीसाठी नसेल तर ते सर्व आत्म्याशीच जातात. एक पद्धत वापरावीशी वाटली तर नाही वापरली तर ती मनात राहून जाते आणि मग मन दुसऱ्या गोष्टीवर एकाग्र होऊ शकत नाही. म्हणून जे जसं मनात येईल तसं ध्यान करावं, पण ध्यान मात्र करावं. आता पुढचं 66वं आणि एकूणातलं 443वं सूत्र बघू. खरं म्हणजे काही हरकत असू नये, कारण सगळ्यांना सगळं ठाऊकच नसतं. अगदी गुरुजींना सुद्धा सगळं ठाऊक नसतं. आणि ध्यानाचा दुसरा मार्ग बनला म्हणजे तोही ब्रह्मानेच तर बनवलेला आहे, तोही आपलं काम करतोच.